आजपासून पुढील 3 दिवस सोलापुरात हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट जाहीर केलाय। सोलापुरातील बहुतांश भागात वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचे रक्षण करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, तसंच काढलेल्या पिकांची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी अशा सूचना देण्यात आल्या। सोलापुरात तापमानात सातत्याने वाढ होतीये, त्यामुळे उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले। दरम्यान अवकाळी पावसामुळे उकाड्यापासून थोडा दिलासा मिळणार असला तरी शेतीचं नुकसान होण्याची शक्यता आहे। त्यामुळे बळीराजा धास्तावलाय। तर राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। पुढचे 4 दिवस पाऊस पडण्याचा अंदाज आहे। हवामान विभागाने हा अंदाज वर्तवलाय, तर 2 दिवसानंतर तापमानातही वाढ होण्याचा अंदाज आहे। हवेच्या कमी दाबाची रेषा आणि वाऱ्याच्या सक्रिय स्थितीमुळे बंगालच्या उपसागरावरून बाष्पयुक्त वारे येते, तर या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे राज्यात पुढील 4 दिवस मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वारे राज्याच्या दिशेने येते, त्यामुळे पुढील 4 दिवस राज्याच्या बहुतेक भागात वादळी वारे मेघगर्जनेसह ते हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। गुजरातमध्ये 15 एप्रिलपासून पुढील काही दिवस उष्णतेच्या लाटेचा अंदाज आहे, त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात तापमान वाढीचाही अंदाज आहे। पुढील 2 दिवस तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसने कमी होईल आणि त्यानंतर तापमानात 2 ते 4 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे।